देख रहे हैं केसरी उजाला न्यूज। जैसे जैसे विधानसभा चुनाव नजदीक आ रहे हैं, वैसे वैसे नेता अपने अपने बयान जारी कर रहे हैं। इसी बीच राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के नेता धर्मरा बाबा अतराम ने अजित पवार के दौरे के विषय में कहा कि वे सुबह 10 बजे दीक्षा भूमि में दर्शन करेंगे और उसके बाद काटोल जाएंगे। उन्होंने लाड़की बहन योजना के बारे में कहा कि घोषणा के मुताबिक बजट में 2 महीने की किस्त लिखी गई है और विरोधी इसमें आरोप लगा रहे हैं। उन्होंने और क्या कहा, आइए जानते हैं। यात्रा आता उद्या 10 वाजता दादा दीक्षाभूमीला जाऊन ते दर्शन घेतील आणि तिथून डायरेक्ट काटोलला जाणार आहेत। मी सुद्धा काटोलला तिथे पोहोचणार आहोत आणि त्या दृष्टीने हा आमचा अभियान जे सुरू झालेलं आहे बारामतीपासून त्याच्याकरता दादा उपस्थित राहणार आहे। तर ते तर आम्ही जाहीर केल्याप्रमाणेच आम्ही जे आश्वासन दिलेलं आहे बजेटमध्ये त्या प्रमाणामध्ये 2 महिन्याचा आपण हप्ता आपण दिलेला आहे आणि त्या दृष्टीने जे आम्ही बोलतो महायुतीच्या सरकारने जे सांगितलं आणि त्याच्यावर आपण त्या अंमलबजावणी केलेलं आहे। विरोधांचं हेच होता की आम्ही काय देऊ शकणार नाही, परंतु आम्ही दिलेलं आहे। आता ते म्हणतात की आम्ही 3000 देणार, हे सगळं नंतरच्या गोष्टी आहेत। परंतु आज सरकार आमचं आहे आणि सरकार आपण लाडकी बहिणाला आपण ते व्यवस्थापन केलेलं आहे। नाही आता ते NCPच्या मंत्रीच्या बाजूला ते स्वतः बसतात आणि त्याच्यानंतर शिवसेनाचे आमचे राजे आहेत ते मंत्री आहेत, ते सुद्धा माझ्या बाजूला बसतात आणि त्यांच्या बाजूला मी बसतो। तर मग आता ते ओकाळी आला असं मी कधी तानाजी सावंतला पाहिलं नाही वर्षभरामध्ये कॅबिनेटमध्ये। तर आता हा जवळ बसल्यानंतर सुद्धा काय त्यांच्या प्रतिक्रिया दिसल्या नाही। परंतु आता काय आता सगळं आता इलेक्शन समोर आल्यामुळे सगळे आपले आपले भाषा वापरतात। ठीक आहे, त्यांचं ते व्यक्तिगत मत आहे, त्याच्यामध्ये मला काय बोलायचं नाही।